नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असणार आहे. कारण 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार या दिवशी आणि या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. तर बघा, स्वामी महाराज या धर्तीवर प्रकट झाले ते फक्त आणि फक्त आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्या भक्तांच्या प्रेमासाठी. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी दिवाळ सणापेक्षा कमी नाही आणि म्हणूनच हा दिवस अगदी थाटामाटात आपल्याला साजरा करायचा आहे. स्वामींची सेवा करायची आहे. आता स्वामींची सेवा करण्यासाठी कधीही प्रकट दिनाची वाट पाहू नये किंवा कुठल्याही शुभ मुहूर्ताची किंवा मग गुरुवारची वाट पाहू नये. तर दररोज आपल्याला स्वामींची सेवाही करायची आहे. पण प्रकट दिन म्हटलं तर थोडासा विशेष मानला जातो. त्यामुळे या दिवशी थोड्याशा जास्तीच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, या दिवशी आपल्याला सकाळपासून कोणती कामं करायची आहेत, कोणत्या सेवा, कोणते उपाय करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचा आवडीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तो कोणता, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर बघा, तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. शक्य तितक्या लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. कारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला अंघोळ करायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद जी आहे ती टाकून अंघोळ करायची आहे. कारण बघा, हळद म्हटलं तर आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असते. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर बघा, आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक घालताना बघा, आपल्याला पवमान सुक्तम म्हणायचं आहे. त्याप्रमाणे पुरुष सुक्तम देखील म्हणायचं आहे. पुरुष सुक्तम तुम्ही 16 वेळेस म्हटलं तरी देखील चालेल. आता तुम्हाला शक्य नसेल तर 1 वेळेस म्हटलं तरी देखील चालेल. पुरुष सुक्तम आपल्याला 1 वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर पवमान सुक्तम आपल्याला 1 वेळेस म्हणायचं आहे. तारक मंत्र 1 वेळेस म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला अभिषेक जो आहे तो स्वामींच्या मूर्तीवरती घालायचा आहे. अभिषेक करत असताना बघा, पंचामृताचा आपल्याला वापर करायचा आहे. आता इतर वेळेस आपण पाण्याचा किंवा दुधाचा वापर करत असतो, पण या दिवशी हा दिवस आपल्यासाठी विशेष आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला पंचामृताने अभिषेक घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता त्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तो देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजावरती आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि हे देखील आपल्याला हळदीनेच लिहायचं आहे आणि उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे. त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये देखील थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. यानंतर बघा, स्वामी महाराजांच्या सेवा आपल्याला कोणत्या करायच्या आहेत. तर बघा, सेवा तशा भरपूर आहेत, पण प्रकट दिनाच्या दिवशी प्रामुख्याने आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते आपल्याला त्याचा 1 पाठ आपल्याला करायचा आहे. म्हणजेच काय, तर बघा, 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतामध्ये आहेत. ते आपल्याला एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत. आता पाऊण ते 1 तास लागतो एका बैठकीमध्ये वाचायला. आता तुमच्याकडे कोणतं सारामृत आहे त्यावरती अवलंबून आहे. कारण दिंडोरी प्रणीत सारामृत असेल तर तुम्हाला एवढाच वेळ लागणार आहे. पण त्यापेक्षा जर मोठं असेल तर जास्तीचा वेळ लागू शकतो. आता बघा, हे जर तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 7 अध्याय वाचा, त्यानंतर तुम्ही 7 अध्याय वाचा आणि संध्याकाळी 7 अध्याय वाचा. असं विभागून जर तुम्ही केलं तरी देखील चालणार आहे. पण 1 पाठ आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बघा, 11 माळा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि तारक मंत्र जो आहे तो देखील आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. ह्या ज्या सेवा आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपण जो स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत, तर ते अभिषेक झाल्यानंतरचं तीर्थ जे आहे ते आपल्याला घरातील सगळ्या सदस्यांना द्यायचं आहे. हे झालं मूर्तीच्या बाबतीत. ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो आहे, त्यांनी काय करायचं, तर बघा, आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोच्या पुढ्यात तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे. त्या पाण्यावरती हात ठेवायचा आणि त्या ज्या सगळ्या सेवा म्हणजे पुरुष सुक्तम, त्यानंतर पवमान सुक्तम, हे जे सगळे आहेत मंत्र ते आपल्याला त्या पाण्यावरती हात ठेवून म्हणायचं आहे आणि हे तीर्थ जे आहे ते आपल्या सगळ्या घरातल्या सदस्यांना द्यायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला स्वामी महाराजांच्या मठात किंवा मंदिरात या दिवशी जायचं आहे. आता नसेल जवळ, तुमच्या घराच्या जवळपास नसेल तर मग दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरी देखील चालणार आहे आणि बरोबर जाताना तुम्ही श्रीफळ घेऊन जायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे बरोबर घेऊन जायचं आहे ते तुम्ही जाऊ शकता, फळं, फुलं. पण आपल्याला श्रीफळ बरोबर घेऊन जायचं आहे आणि या श्रीफळावरती तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही सांगायची आहे आणि तो नारळ स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने नारळाचा छोटासा उपाय देखील तुम्ही करू शकता.
यानंतर बघा गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे. आता 9वा अध्याय कशासाठी वाचायचा तर बघा गुरूंची कृपा लाभण्यासाठी 9वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. यातली जी कथा आहे ती आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे गुरूंची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो आवर्जून वाचायचा आहे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरात आपल्याला तुम्ही कधीही हा अध्याय जो आहे तो वाचू शकता. आता 9वा अध्यायाचा बघा वेगळा ग्रंथ जो आहे तो मिळतो. त्यामुळे तशा प्रकारे वेगळा ग्रंथ घेऊन तुम्ही वाचू शकता किंवा मग Googleवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तशा पद्धतीने वाचलात तरी देखील चालेल. पण आपल्याला गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो आवर्जून प्रकट दिनाच्या दिवशी वाचायचा आहे. आता ह्या झाल्या सेवा, महत्त्वाच्या सेवा ज्या स्वामींच्या प्रकट दिनी आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे. कारण अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामींना या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा, कोणता आवडीचा नैवेद्य स्वामी महाराजांचा आहे. तर स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य जो आहे तो म्हणजे बघा पुरणाची पोळी. पुरणाची पोळी ही स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होती. त्यामुळे या दिवशी म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी आपल्याला पुरणाची पोळी जी आहे ती नैवेद्य म्हणून स्वामी महाराजांना दाखवायची आहे. या व्यतिरिक्त बघा स्वामी महाराजांना कांदा भजी देखील अतिशय प्रिय होती. त्यामुळे तुम्ही कांदा भजीचा नैवेद्य देखील दाखवू शकता. या व्यतिरिक्त बघा बेसनाचे पदार्थ ज्यामध्ये बेसनाचे लाडू आहेत, बेसनाची बर्फी ही देखील स्वामी महाराजांना खूप प्रिय होती. अशा पद्धतीने बघा नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणाची पोळी, कांदा भजी, बेसनाचे लाडू, पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई जर बघा तुम्हाला घरी करणं शक्य नसेल कारण धावपळीमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला गोष्टी करण्याची इच्छा असते पण वेळेअभावी शक्य होत नाही आणि अशी जर तुमची अडचण असेल तर तुम्ही बाजारातून विकत आणला प्रसाद आणि तशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे. तर बघा अशा पद्धतीने नैवेद्यासाठी काय बनवायचं आहे हे तुम्हाला सांगितलं आहे. या व्यतिरिक्त बघा डाळ भात वगैरे जे काही आपण देवासाठी बनवत असतो ते बनवायचं आहे आणि तशा पद्धतीने नैवेद्य जो आहे तो स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. आता हा नैवेद्य जो आहे तो दाखवताना देखील एक पद्धत आहे. बघा नैवेद्य दाखवताना आपल्याकडे तुळशीपत्र जे आहे ते असणं आवश्यक आहे. जर त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवलं नाही तर बघा भगवान विष्णू स्वामी महाराज कधीच तो नैवेद्य जो आहे तो स्वीकारत नाही. बघा एरवी आपल्याला शक्य होत नाही कधी दररोज तुळशीपत्र आणणं पण सणावाराला किंवा असे जे विशेष दिवस असतात त्या दिवशी तुळशीपत्र हे असायलाच हवं आणि नैवेद्यावरती आपल्याला ते ठेवायचंच आहे. यानंतर बघा नैवेद्य दाखवताना आपल्याला एक पद्धत वापरायची आहे. तर सगळ्यात आधी बघा नैवेद्याचं ताट जे आहे ते भरून घ्यायचं. भरलेलं हे जे ताट आहे ते स्वामींच्या पुढ्यात ठेवायचं. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र जे आहे ते धुवून या पाण्यामध्ये बुडवायचं आणि या ताटाभोवती आपल्याला 3 वेळेस फिरवायचं आहे. आणि हे 3 वेळेस फिरवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा जो मंत्र आहे तो आपल्याला 3 वेळेस म्हणायचा आहे. हे जे तुळशीपत्र जे आहे ते ताटाभोवती 3 वेळा फिरवत असताना हा मंत्र जो आहे तो 3 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर बघा आपल्याला पुन्हा काही मंत्र म्हणायचे आहेत. तर ते मंत्र काय म्हणायचे आहेत तर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा. अशा प्रकारे हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपला हा जो नैवेद्य आहे तो परिपूर्ण होत असतो. स्वामी भक्त हो, आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आपल्याला अशा पद्धतीनेच अगदी थाटामाटात साजरा करायचा आहे. ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि स्वामी महाराजांचे आवडते जे नैवेद्य आहेत ते अगदी आवर्जून आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी दाखवायचेच आहेत. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.